करत. आपण पाहतो मित्रांनो, राहुलजी शिरीष चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून ही क्रिकेटची संकल्पना या मैदानावरती गेली 13 वर्ष सातत्याने साकारली जाते. एक प्रचंड, त्याचबरोबर एक सुंदर आणि एक देखणं आयोजन सातत्याने ते दरवर्षी हंगामामध्ये करतात. आणि ह्या वर्षी जर पाहिलं तर ग्रामीण विभागातील संघांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आमंत्रित केले गेले आणि आमंत्रित संघांनाच मात्र या स्पर्धेमध्ये देखील प्रवेश दिला गेला. या सर्व संघांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सहर्ष स्वागत आणि त्याचबरोबर आभार व्यक्त करत. आणि मैदानाकडे मात्र वळूयात. आपण पाहतोय पहिल्या फेरीतील तिसरा सामना आपल्या समोर खेळवला जातोय. कामोठे विपक्ष आधई या दोन संघांदरम्यान नाणेफेकीचा कौल जिंकलाय कामोठे संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा त्यांचा निर्णय. टेनिस क्रिकेटचा जर विचार केला तर मित्रांनो, नाणेफेकीचा कौल जिंकणे आणि प्रथम क्षेत्ररक्षण करणे आणि हाच निर्णय कदाचित घेतला गेलाय तो म्हणजे कामोठे संघाच्या माध्यमातून. वाऱ्याच्या दिशेप्रमाणे हा निर्णय जरूर घेतला गेलाय. परंतु यावेळेस पहा, शॉर्ट सिलेक्शन अप्रतिम होतं. देखना फटका होता. कॉपी बुक स्टाईल मध्ये चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं, परंतु क्षेत्ररक्षण पहा थोडासा चुकतोय. चेंडू मात्र हातामधून निसटतोय आणि भूमीला मात्र दान होतोय. मात्र पाहिलं मित्रांनो तर क्रिकेटमध्ये असं म्हणलं जातं, टेक द कॅच विन द मॅच, परंतु झेल मात्र इथं सुटतोय आणि मात्र एक जीवनदान या फलंदाजाला भेटतंय. परंतु हे जीवनदान कितपत महागडं ठरेल हे येणारा वेळ आणि येणारा काळच सांगेल. परंतु यावेळेस पहा, बॅकफुटला जागा बनवली, चेंडू जातोय सरळ, वाईट एक्स्ट्रा कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत 4 धावांसाठी एक अप्रतिम दर्जेदार चौकार. चौकाराच्या मदतीने मात्र फलंदाज करणाऱ्या आधई संघाने आपले इरादे पूर्णपणे स्पष्ट केले. त्या स्पर्धेमध्ये का आपण आलोय आणि काय आपले इरादे आहेत, काय आपली रणनीती आहे, स्ट्रॅटेजी काय आहे हे निश्चित स्वरूपाने या फलंदाजाने दाखवले. विश्वासपूर्ण फटका हा काय असतो ज्या वेळेला फलंदाज ऑफ साइडला अशा प्रकारचे ड्राइव्ह खेळत असतो. बॅटीचा आणि चेंडूचा एवढा सुंदर संपर्क होता. ज्या वेळेला चेंडू बॅटीला संपर्क झाला त्यावेळेस जी सुमधुर ध्वनी आली होती, टक दिशी आवाज आला आणि त्यानंतर जर पाहिलं तर प्रेक्षकांनी देखील उदंड प्रतिसाद आपल्या टाळ्यांच्या माध्यमातून दिला. परंतु यावेळेस पॅडल स्कूप इज सक्सेसफुल. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. अजून एक बॅक टू बॅक दुसरा मोठा चौकार. चौकारांची वर्णी सातत्याने फलंदाजाच्या माध्यमातून लागते आणि फलंदाज सुशांत शेळकेचं करावं तेवढं कौतुक कमी. कारण की पहा, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतोय मिस्टर 360 कदाचित म्हणावं लागेल या फलंदाजाला. कारण की जर पाहिलं तर आधीचा चौकार हा ऑफ साइडला होता, त्यानंतर जर आत्ताचा चौकार जर पाहिला तर ऑन साइडला होता. म्हणजे मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करत असताना क्रिकेटची सुंदरता फलंदाजीच्या माध्यमातून काय असते हे या फलंदाजाने दाखवलंय. पुन्हा एकदा रोशन याचा चेंडू चांगला होता, परंतु चेंडूच्या मेरिट वरती आलेत, खेळून काढले, चुकी केलीये, क्षेत्ररक्षण करतोय, चुकी, परिणाम मात्र भोगावे लागणार. चौकारांची हॅट्रिक आणि या पूर्ण स्पर्धेतला पहिला फलंदाज ठरतोय जो चौकारांची हॅट्रिक पूर्ण करतोय. कौतुक करावं लागेल या फलंदाज सुशांत शेळके याचं. कारण की सातत्याने ज्या वेळेला आधई संघ आसपासच्या ग्रामीण स्पर्धेमध्ये सहभागी होत असतो त्या वेळेला या फलंदाजीची फलंदाजी ही निश्चित स्वरूपाने कौतुकास्पद असते आणि आज मात्र तीच फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते. यावेळेस आपण पाहतोय पाहुणे मात्र या स्पर्धेची रजा घेत आहेत. या सर्व पाहुण्यांचा मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आपण हार्दिक आभार व्यक्त करत. कारण की महत्त्वाचा वेळ त्यांनी आज आमच्या स्पर्धेला दिलात आणि तुमची खऱ्या अर्थाने प्रमुख उपस्थिती आमच्या स्पर्धेची शोभा वाढवते साहेब. आणि तुमचं लाभलेलं हे योगदान सातत्याने आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना कळंबोली यांच्या माध्यमातून आम्ही तुमचं जे सातत्याने आम्हाला सहकार्य लाभतं त्याच्याबद्दल मात्र मी राहुल चव्हाण त्याचबरोबर आमच्या कॉमेंट्री कमिटीच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय आणि तुमची मात्र रजा घेतोय. पहिल्या षटकाचा होतो खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आले त्या 15 धावा. कौतुक करावं लागेल फलंदाज सुशांत शेळके याचे. बॅक टू बॅक 3 चौकार लगावले. विचार देखील केला गेला नव्हता की पहिल्या षटकामध्ये अशी तडाखेबंद फलंदाजी हा फलंदाज करू शकतो. कारण की सुरुवातीच्या चेंडूवरती ज्या प्रकारे त्याने फॉरवर्ड डिफेन्स स्ट्रोक खेळला गेला होता असं वाटलं गेलं होतं की सुशांत कदाचित खेळपट्टीवरती फक्त आपली आय सेट करेल, आपली दृष्टी ही पूर्णपणे सेट करेल आणि त्यानंतर मात्र कदाचित दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये हाणामारी करेल. परंतु पहिल्याच षटकापासून जी ताबडतोब फलंदाजी केली निश्चित स्वरूपाने कौतुकास्पद. प्रश्न मैदानावरती पडला गेला होता की पहिल्या षटकामध्ये धावसंख्या किती येईल. कारण की रोशन सारख्या आक्रमक गोलंदाजीचं पाचारण केल्यानंतर अक्षरशः वाटलं गेलं होतं की कदाचित 6 ते 7 धावांमध्ये धावसंख्येला रोखलं जाईल. परंतु त्याच्या विपरीत सुशांत शेळके अप्रतिम दर्जेदार क्वालिटी ऑफ क्रिकेट या फलंदाजाच्या माध्यमातून. येस, नक्कीच त्यांचे साथी मित्र अर्थातच आतिश शेळके खूप चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात की आधई संघाला सकाळ प्रीमियर लीग जी याच मैदानावरती झाली होती, मीडिया जगतातील पहिली वहिली आपल्या परिसरातील क्रिकेटची शृंखला या मैदानावरती साकारली गेली. आणि या स्पर्धेमध्ये ज्या वेळेला आधई संघ सहभागी झाला होता आणि कळंबोलीच्या विरुद्ध खेळत असताना जी त्यांनी फलंदाजी केली होती 50 धावांची अप्रतिम
50 धावांची अप्रतिम खेळी केली होती 29 चेंडूचा सामना करत असताना. ती खेळी ही अक्षरशः पूर्ण स्पर्धेतली एक नेत्रदीपक खेळी म्हणून पाहिलं गेलं होतं. आणि ही खेळी साकारत असताना जो आत्मविश्वास या मैदानावरती सुशांत त्याला भेटला होता आणि त्या दिवशीपासून सुशांतचं असं म्हणणं आहे की हे मैदान माझ्यासाठी लकी आहे. आणि कदाचित पहिल्या षटकामध्ये हे मैदान त्याला लकी ठरले, कारण की चौकारांची हॅट्रिक त्याच्या बॅटिंगमधून आली आहे. परंतु या असणारे हा येणारा वेळ निश्चित स्वरूपाने सांगेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा आल्या गेल्या होत्या. त्यानंतर जर पाहिले तर दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज चेतन याच्यावरती विश्वास दर्शवलाय आणि पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च करत एक चांगला कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून कामोटे संघ निश्चित स्वरूपाने करतो. परंतु आता मात्र चॅलेंज असणार आहे, आव्हान असणार आहे ते म्हणजे फलंदाज सुशांत याचं. सुशांतची खेळी पहा मित्रांनो, क्लासिकल स्ट्रोक खेळतोय, क्रिकेटचे पुस्तकी फटके काय असतात तो सातत्याने दाखवतोय. यावेळेस देखील जर पाहिलं तर बॅटीचा फ्लो पहा खूप वरतून येतोय, चेंडूला संपर्क ज्या वेळेला चेंडू करतोय त्यावेळेला मात्र जे चित्र निर्माण होते मैदानावरती ते खऱ्या अर्थानं खूप चांगलं आणि नेत्रदीपक ठरतं. परंतु यावेळेस पहा बॅकफुटवर घेत जागा बनवली, चेंडूला फक्त दिशा दिली आहे, स्टेर केले चेंडूला, चेंडू जातोय करत स्वीपर कव्हर रिजन सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी एक दणदणीत चौकार. चौकाराच्या मदतीने सुशांत शेळके ऑन फायर इन ऍक्शन दिसतोय या मैदानावरती. कौतुक करावं लागेल मित्रांनो, सातत्याने रोमांचक फटके निश्चित स्वरूपाने त्याच्या बॅटिंगमधून निघतायत, नेत्रदीपक फटके त्याच्या बॅटिंगमधून निघतायत आणि आलेल्या प्रेक्षकांची मने हा फलंदाज निश्चित स्वरूपाने जिंकतोय. या चौकाराच्या मदतीने 10 फलकावरती पडते भर. परंतु यावेळेस पहा मिस्टर 360 एबी डिव्हिलियर्स स्टाईल मध्ये चेंडू जातोय सरळ डिफाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने 10 फलकावरती आले त्या 27 धावा आणि वैयक्तिक कोट्याचा जर विचार केला तर सुशांत खेळतोय आपल्या 25 या धावसंख्येवरती. कौतुक करावं लागेल या फलंदाजांचं मित्रांनो, अक्षरशः नेत्रदीपक फलंदाजी करतोय. त्याचा प्रत्येक स्ट्रोक प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या माध्यमातून त्याला गौरवण्यात येते. म्हणजे खऱ्या अर्थाने ज्या वेळेला फलंदाज मैदानावरती फलंदाज करत असतात आणि प्रेक्षक अशा प्रकारचा प्रतिसाद देत असतील तर निश्चित स्वरूपाने आपण केलेल्या योग्य कामाची योग्य पोचपावती ही आपल्याला भेटते. टाळ्यांचा वर्षाव झाला या फलंदाजावरती. प्रेक्षकांच्या टाळ्या याच फलंदाजासाठी खऱ्या अर्थाने आत्मविश्वास बळवणाऱ्या असतात आणि अशा प्रकारचा प्रतिसाद हा निश्चित स्वरूपाने फलंदाजाला फलंदाजी करण्यासाठी कॉन्फिडन्स देऊन जातात. निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता स्ट्रायकर हँडवरती आलेला फलंदाज अर्थात बाळू शेळके यावर्षीचा हंगाम हा त्याच्यासाठी यशस्वी हंगाम दिसतोय. कारण की मित्रांनो आदई संघाने ज्या प्रकारचा खेळ ग्रामीण विभागामध्ये खेळत असताना आपल्या संघासाठी त्याचबरोबर आपल्या गावासाठी नावलौकिक खेळ दाखवलाय, त्याच प्रकारे बाळू शेळके या फलंदाज देखील कौतुक करावं लागेल. कारण की या वर्षीच्या हंगामामध्ये त्याला मॅन ऑफ द सिरीज 2 वेळा भेटली गेली बाईक. ही निश्चित स्वरूपाने ही खरी ओळख त्याची या ग्रामीण विभागातली असू शकते. या फलंदाजाच्या नावावरती 2 मोटारसायकल आहेत मित्रांनो. मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी 2दा ठरला गेला होता आणि त्यावेळेला मात्र त्याला बाईक देऊन गौरवण्यात आलं होतं. असा अष्टपैलू खेळाडू मैदानावरती उपस्थित आहे आणि त्याची साथ देण्यासाठी मात्र आपण पाहू शकता शशांक अप्रतिम सुशांत माफ करा सुशांत खूप चांगला दर्जेदार खेळ दाखवते. मागच्या षटकातला जो षटकार त्याने लगावला अक्षरशः कौतुकास्पद षटकार होता. आणि त्यानंतर जर पाहिलं तर फलंदाज करत असताना जी नेत्रदीपक फलंदाजी त्याच्या माध्यमातून होते ही खऱ्या अर्थाने या आदई संघाला कुठेतरी एक मोठं आव्हान सेट करण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. यावेळेस पहा जमिनीलगतचा फटका चेंडू येतो लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा थोडीशी चुकी करतोय, थोडीसा हंबल होतोय. त्यावेळेस मात्र ज्या प्रकारची चुकी त्यांनी मागच्या पहिल्या षटकामध्ये केली होती 5व्या चेंडूवरती त्याच प्रकारची चुकी झाली. परंतु यावेळेस चौकार आलेला नाहीये. 2 धावा या चेंडूवरती भेटतायत आणि 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्डवरती पडते भर. स्कोर जाऊन पोहोचतोय. तिसरं षटक मार्गस्थ असताना 2 चेंडूच्या समाप्तीनंतर बिनबाद 10 फलकावरती आल्यात त्या 30 धावा. एक चांगली सुरुवात, एक भक्कम पाया हा फलंदाजीच्या पहिल्या विकेटसाठी जडला गेलाय. ही गरज असते मित्रांनो. ज्या वेळेला तुम्ही 5 ते 6 षटकांचे सामने खेळत असता त्यावेळेला मात्र तुमची आघाडीची जोडी जी मैदानावरती येते तिच्यावरती एक आत्मविश्वास असतो की किमान या जोडीने 25 ते 30 धावांचा पाया रचणं गरजेचं असतं. परंतु कोण थांबवणार या सुशांतला? सलगचा मोठे फटके खेळत असताना हा अजून एक नेत्रदीपक फटका येतो. चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक सुंदर असा चौकार. फक्त दिशा गेली. पल्लू स्कूपचा वापर, पल्लू स्कूप मात्र सक्सेसफुल होतोय आणि चेंडू देखील वाऱ्याच्या वेगाने सुसाट निघतोय, सीमारेषेला आलिंगन घालतोय. 4 धावांसाठी. 4 धावाने आता मात्र धावसंख्येची ही वेगवान एक्सप्रेस बुलेट
आगगाडीप्रमाणे वेगाने रुळावरती धावते आणि जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 या धावसंख्येवरती. नॉनस्टॉप ही गाडी अतिशय वेगाने रेल्वे ट्रॅकवरती पळते, परंतु या धावसंख्येवरती धावा जमा करत असताना परंतु जी धमचाक मैदानावरती आपण पाहतो गोलंदाजांची अक्षरशः फलंदाजांनी केली, ही धमचाक कशा प्रकारे थांबवणार हे निश्चित स्वरूपाने उत्तर देणार का हा गोलंदाज रोशन. पुन्हा एकदा गोलंदाज रोशन सज्ज होते राईट ओव्हर द विकेट. पंचांच्या डाव्या इष्टकडून स्ट्रायकर हँडवरती सुशांतचं आव्हान आणि हे आव्हान रोखण्यामध्ये आता तरी दमचाक झाली आहे, परंतु यापुढचा प्रवास कशा प्रकारे असणार. यावेळेस चांगला चेंडू होता, चांगल्या चेंडूला मात्र सन्मान दिलाय. चेंडू जातोय सरळ कव्हर आणि पॉइंट रिझन मधून. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चुकी करतात. सातत्याने क्षेत्ररक्षणाच्या चुका ह्या गोलंदाजाचा आत्मविश्वास कुठेतरी डाऊन करतात आणि ह्या सातत्याने होणाऱ्या चुका कदाचित दुसऱ्या सत्रामध्ये कामोटे संघ ज्यावेळेला धावसंख्येचं आव्हान चेस करण्यासाठी मैदानावरती उतरणार तेव्हा या सिंगल आणि डबल्स कदाचित महागात पडू शकतात. कारण की क्रिकेटमध्ये आपण पाहिलं मित्रांनो, एका धावासाठी अक्षरशः आपल्याला अश्रू वाया घालावा लागतात मैदानावरती, निराशा आपल्या मनावरती येते. परंतु जर का अशा प्रकारचं चित्र तुम्हाला पाहायचं नसेल तर मात्र तुम्हाला कुठेतरी एफर्ट हे द्यावाच लागतील. आणि ज्या वेळेला क्षेत्ररक्षणाची साथ तुमच्या संघाला योग्यरित्या भेटते त्यावेळेला मात्र तुमच्या संघाचा जो आत्मविश्वास असतो या स्पर्धेमध्ये उतरलेला तो कदाचित उंचवण्याचा प्रयत्न हा निश्चित स्वरूपाने तुमचं क्षेत्ररक्षण करत असतं. परंतु या चुका कदाचित तुम्हाला बॅकफुटवरती ढकलू शकतात. यावेळेस मात्र निर्धाव चेंडूची सांगता करतोय रोशन आणि या निर्धाव चेंडूच्या मदतीने मात्र 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आल्या त्या बिनबाद 37 धावा. चला व्हॉलंटियर्सला विनंती असेल पाण्याची पूर्तता करायची मैदानावरती, ड्रिंक्स ट्रॉली घेऊन जायचे. मी विनंती करेन आमच्या स्वयंसेवकांना की आधीच तुम्ही सज्ज राहायचंय, कारण की 3 षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक मैदानावरती घेतला जाणार आहे. तर मात्र विनंती असेल की आपण आपलं इक्विपमेंट घेऊन सज्ज राहायचे, कारण की आधीच खूप उशीर झाला आपल्याला या स्पर्धेसाठी आणि अशा प्रकारे जर वेळ दवडला गेला तर निश्चित स्वरूपाने कदाचित आपल्याला अंधाराला सामोरं जावं लागेल. तर मात्र विनंती असणारे सातत्याने की कृपया थोडंसं सज्ज राहावं, थोडंसं अलर्ट राहावं आणि तुमचं सहकार्य सातत्याने आम्हाला भेटते आणि यापुढे देखील लाभावं ही मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणातून विनंती. 3 षटकांचा होतो खेळ समाप्त. 37 धावा धाव फलकावरती झाल्यात. आघाडीला आलेली फलंदाजीची जोडी अर्थातच सुशांत आणि त्याचबरोबर फलंदाज बाळू, सुशांत शेळके बाळू शेळके ही दोघांची जोडी मैदानावरती अक्षरशः प्रेक्षकांची मने पूर्णपणे जिंकतात, कारण की 37 धावा धाव फलकावरती झाले. त्यानंतर जर विचार केला तर बाळू या फलंदाजाच्या बॅटिंगमधून 4 चेंडूंचा सामना करत असताना फक्त 3 धावा आल्यात, परंतु सुशांत यांनी जी खेळी दाखवले अतिशय सुंदर खेळ दाखवतोय. प्रत्येक चेंडूवरती त्याच्या मेरिट प्रमाणे खेळणे आणि जो क्वालिटी ऑफ क्रिकेट तो दाखवतोय खऱ्या अर्थाने चर्चेचा विषय हा फलंदाज मानलाय. सकाळ प्रीमियर लीग पासून त्याचा प्रवास या मैदानावरचा सुरू झालेला तो प्रवास मात्र आज मनसे चषकामध्ये येऊन थांबलाय. परंतु मनसे चषकामध्ये येऊन थांबल्यानंतर जर पाहिलं तर सुशांत मात्र कुठेही प्रकारे थांबला नाही. तो अजून चांगली कामगिरी करतोय, अजून बहरदार क्रिकेट खेळतोय आणि आपल्या संघाचं भविष्य काय आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आदई संघ कशा प्रकारे फायटिंग हा सातत्याने ग्रामीण विभागामध्ये कशा प्रकारे दाखवणार हे मात्र निश्चित स्वरूपाने सुशांत याने निश्चित स्वरूपाने दाखवले. येणारं भविष्य या फलंदाजाचं हे खऱ्या अर्थानं खूप मोठं असेल याच्यात मात्र शंका नसणार. परंतु मैदानाकडे वळत 3रं षटक संपल्यानंतर आता मात्र 4थ्या षटकाची सुरुवात होते आणि 4थं षटक घेऊन होते गोलंदाज संकेत गोवारी. या दरम्यान एक सूचना असणार आहे, कृपया लक्ष द्यायचंय. वळवली संघाच्या खेळाडूचं पाकिट इथे गहाळ झालेलं आहे, तर विनंती असेल कुठल्या देखील प्रेक्षकाला ते भेटलं असेल तर कृपया ते आमच्यापर्यंत पोहोचवायचंय. कारण की आपण पाहतोय मित्रांनो क्रिकेट खेळत असताना थोडेसे खेळाडू हे मैदानावरती रंगले जातात आणि त्यामुळे त्यांच्या गोष्टींकडं हे थोडंसं दुर्लक्षित होतं. परंतु मी विनंती करेन आमच्या आयोजकांच्या माध्यमातून जर का कुठल्याही प्रेक्षकाला चुकून जर ते सापडलं असेल तर कृपया ते आमच्यापर्यंत पोहोचवा, कारण की खेळाडूंना साथ देणे हे आमच्या जनतेचं काम असतं, आमच्या प्रेक्षकांचं काम असेल आणि ही संधी मात्र आमच्या प्रेक्षकांसाठी निर्माण झाली आहे आणि संधीच्या माध्यमातून मात्र तुम्ही एक दक्ष नागरिक आहात याची मात्र स्तुती आणि त्याची मात्र उपस्थिती ही तुम्ही दर्शवा. यावेळेस पाहतोय आपण 4थ्या षटकाचा खेळ मार्गस्थ होतो. मैदानावरती 3 चेंडूचा खेळ समाप्त होतो. 4 धावा या चेंडूवरती आल्यात, परंतु जो धावसंख्येचा ओघ मैदानावरती सातत्याने 2 फलंदाजांच्या माध्यमातून राखला जातो तो ओघ रोखण्यामध्ये मात्र सातत्याने गोलंदाज अपयशी होत आहेत. परंतु जो विश्वास दर्शवला यावेळेस मात्र संतोष याच्यावरती तो विश्वास कदाचित
योग्य ठिकाणी जातो की काय, कारण की अद्याप देखील जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर कुठल्याही प्रकारे मोठा फटका आला नाहीये, परंतु या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये आल्यात त्या म्हणजे 5 धावा. 4 चेंडूंचा खेळ सांभाळत असताना 5 धावा खर्च केल्यात, कुठेतरी चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल या गोलंदाजाच्या माध्यमातून, परंतु अद्याप 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी. तुर्तास तरी कुठल्याही प्रकारचं भाकीत करणं योग्य ठरणार नाही, कारण की फलंदाज बाळू आणि फलंदाज सुशांत मैदानावरती. यावेळेस मात्र मोठा फटका, क्षेत्ररक्षण पहा पुन्हा एकदा चुकी करते आणि बाळू याचा झेल सुटतोय, परंतु यावेळेस पहा नशिबाने पुन्हा एकदा दिली कलाटणी, दिशा बदलली आणि बाळू मात्र धावचीच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला. थोडंसं कॉलिंग चुकलं, थोडासा वार्तालाप चुकला, थोडासा संपर्क चुकला या दोन्ही फलंदाजांमधला, थोडंसं कॉलिंग व्यवस्थित झालं नाही आणि परिणाम मात्र भोगावे लागतात फलंदाज बाळू याला. धावचीच्या माध्यमातून बाधून तंबूच्या आश्रयाला येतोय. अपेक्षा जरूर वर्तवली गेली होती बाळू याच्यावरती. बाळू थोडासा आक्रमक झाला होता आत्ताच आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खेळत असताना त्याचा झेल मात्र सुटला गेला होता आणि असं वाटलं गेलं होतं की बाळू याला हे भेटलेलं जीवन कदाचित विस्फोटक ठरू शकतो, परंतु पुन्हा एकदा नशिबाने दिली पलटणी आणि मात्र धावचीच्या माध्यमातून बाळू आला तंबूच्या आश्रयाला. क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये अशाच प्रकारच्या दुर्दैवी घटना घडत असतात, परंतु योग्य खेळ दाखवणं हे एखाद्या खेळाडूचं काम असतं आणि तोच योग्य खेळ मात्र पुन्हा एकदा दाखवला क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून. क्षेत्ररक्षकाने आणि धावचीच्या माध्यमातून तंबूच्या आश्रयाला पाठवलंय फलंदाज बाळू याला. जी कामगिरीसाठी पाचारण केलं होतं संकेत याला, त्या कामगिरीसाठी योग्य मार्गावरती उतरत असताना संकेत मात्र यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आपल्या फॉलो थ्रू मध्ये वेगाने पळत जातोय आणि झेल मात्र पूर्ण करत असताना झेल मात्र सुटतोय आणि एक जीवनदान पुन्हा एकदा भेटते, ते म्हणजे फलंदाजी करणाऱ्या आदई या संघाला. सातत्याने या क्षेत्ररक्षणाच्या चुका कदाचित धोक्याच्या गर्तेमध्ये ढकलतंय, ते म्हणजे कामोटे या संघाला, कारण की जर पाहिलं तर सातत्याने धाव फलकावरती येणारा धावसंख्येचा ओघ आणि हा ओघ थांबवण्यामध्ये आलेलं अपयश हे कदाचित दुसऱ्या सत्रामध्ये ज्या वेळेला कामोटे संघ चेसिंग करण्यासाठी मैदानावरती उतरेल त्यावेळेस मात्र कदाचित दमछाक ही निश्चित स्वरूपाने होऊ शकते. 4 षटकांचा खेळ होतोय समाप्त. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आलेत त्या 47 धावा आणि अद्याप देखील 3 धावा दूर असणार आहे आदई संघ अर्ध्या शतकापासून. येणाऱ्या 6 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे आणि या 6 चेंडूंमध्ये मोठे फटकेबाजी ही निश्चित स्वरूपाने करावीच लागेल, कारण की टेनिस क्रिकेटमध्ये असं पाहिलं जातं की शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक, शेवटचं षटक म्हणजे स्लॉग ओव्हरचं षटक आणि शेवटचं षटक जर पाहिलं तर फलंदाज पूर्णपणे हात मोकळे खुले करून फलंदाजी करत असतो आणि त्याच प्रकारचा खेळ या मैदानावरती होणार का आणि पुन्हा एकदा धावसंख्येचा जो ग्राफ आहे जो उंची गाठत चाललाय तीच उंची तो गाठणार का आणि मात्र प्रेक्षकांची मने पुन्हा एकदा फलंदाज ही करणारा आदई संघ जिंकणार का. 4 षटकांचा होतोय खेळ समाप्त. धाव फलकावरती आल्यात त्या 45. 46 एकच रन कमी झाली ना मग. 46 धावा धाव फलकावरती झाल्यात. थोडीशी गुणलेखनामध्ये थोडीशी चूक होते. मी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून विनंती करेन की धाव फलकावरती झाल्यात तर 45 धावा 4 षटकांचा होतो खेळ समाप्त. तर 45 धावा धाव फलकावरती झाल्यात. शेवटचं षटक घेऊन होते गोलंदाज. यावेळेस मात्र बॉलिंग मार्क वरती आपण पाहू शकता निकेश गोवारी येतोय गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. शेवटचं षटक घेऊन होते वैयक्तिक कोट्यातील पहिले तर सांघिक कोट्यातील शेवटचं षटक हाणेमारीचं षटक घेऊन होते. सुरुवातीला आलेला आघाडीचा फलंदाज सुशांत अद्याप देखील मैदानावरती उपस्थित आहे. ज्या प्रकारे तो फलंदाजी करतोय अप्रतिम दर्जेदार फलंदाजी करतोय, परंतु या शेवटच्या षटकामध्ये कितपत धावा जमा करणार यासाठी नजरा या निश्चित स्वरूपाने प्रेक्षकांच्या त्याच्यावरती असणार आहे. पहिला चेंडू अवांतर चेंडू गेला होता आणि थोडंसं दडपण कदाचित गोलंदाजावरती दिसत होतं, परंतु दुसरा चेंडू खूप चांगला टाकला गेला. दिशा, नियंत्रण आणि वेग याच्यावरती जो संयम राखला गेला आणि त्यामुळेच की काय फलंदाजाला हा मोठा फटका खेळता आला नाही. या चेंडूवरती आली आहे सिंगल आणि सिंगलच्या मध्ये त्याने स्कोर कार्ड वरती पडते 1 ने भर. 47 धावा धाव फलकावरती आपण पाहू शकता. 5 चेंडू खेळ येणं बाकी पहिल्या सत्रातला. आपण पाहतात मित्रांनो पहिल्या फेरीतील तिसरा सामना आदई विरुद्ध कामोटे या दोन दिग्गज संघांदरम्यान हा खेळवला गेलेला सामना नाणेफेकीचा कौल जिंकून कामोटे
जो निर्णय घेतला तो निर्णय कदाचित अंगलटी येतो की काय, कारण की सातत्याने होणाऱ्या क्षेत्ररक्षणामधल्या चुका आणि सातत्याने धावफलकावरती येणाऱ्या धावा या कदाचित कामोठ्या संघाला दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना कदाचित तारेवरची कसरत करण्यासाठी भाग पाडू शकतो। हा अवंतर चेंडू धावफलकावरती एक्स्ट्राच्या माध्यमातून पडते भर आणि स्कोर जाऊन पोहोचतोय 48च्या घरामध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय निकेश, राईट अप ओव्हर द विकेट। यावेळेस पहा अप्रतिम लाईन होती, थोडंसं वाईड डिश गोलंदाजीचा मारा केला जातोय, वेगाचा वापर केला जातोय आणि ज्यासाठी शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला पाचारण केलं गेलं संघनायकाने, त्या विश्वासाला पूर्णपणे सार्था अशी अद्याप तरी गोलंदाजी होते। परंतु इथून 4 चेंडूंमध्ये सुशांत कशा प्रकारची खेळी करणार याच्यावरती नजरा निश्चित स्वरूपाने आदई संघाच्या कर्णधाराच्या असणार आहे। 4 चेंडू शेवटचे बाकी आहेत, धावफलकावरती आले त्या 49 धावा, शेवटचे 4 चेंडू बाकी आणि सुशांत मात्र स्ट्रायकर हँडवरती। यावेळेस पहा अप्रतिम गोलंदाजी, लाईन पहा, वाईड शॉर्करचा मारा केला जातोय। क्रिकेट मधला सर्वात यशस्वी चेंडू म्हणून या चेंडूकडे पाहिला जातो, सर्वात सिक्युअर चेंडू म्हणून पाहिला जातो, सर्वात सुरक्षित चेंडू म्हणून पाहिला जातो आणि अशा चेंडूची सांगता करत असताना मात्र काय चित्र निर्माण होतं हे मात्र आपण या मैदानावरती या मागील चेंडूवरती पाहिलं। परंतु पहा पुन्हा एकदा थोडीशी दिशा भटकते, थोडंसं नियंत्रण चुकतंय आणि चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या अवांतर चेंडूच्या मदतीने धावफलकावरती पडते 1 भर आणि या अवांतराच्या मदतीने धावफलक मात्र गवसणी घालते अर्धशतकाला आणि सांघिक रूपामध्ये अर्थात आदई संघ गवसणी घालतोय ती म्हणजे 50 या धावसंख्येला। 50 धावा धावफलकावरती झाल्यात। सुरुवातीला आलेला सुशांत मात्र खूप चांगली फलंदाजी करतोय आणि हीच कदाचित दडपणाची गोष्ट गोलंदाजावरती निश्चित स्वरूपाने पडते। सातत्याने या षटकातला चौथा अवांतर चेंडू या गोलंदाजाने फेकलाय आणि जर पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मायकल होनी 5472 चेंडू टाकले परंतु कधी त्यांनी वाईट टाकला नाहीये। ती आठवण कदाचित गोलंदाजाला करावं लागेल। वेस्ट इंडिजचा गोलंदाज 912 षटकं त्याने हाताळले आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये, परंतु अवांतर चेंडू त्याने कधी टाकला नाहीये। त्याचं जे नियंत्रण होतं, त्याचं जे संयम होतं, ते संयमाचा कुठेतरी आपल्या येणाऱ्या भविष्यामध्ये कुठेतरी विचार करावा लागेल आणि मात्र तशा प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ह्या गोलंदाजाला करावा लागेल। सातत्याने खराब गोलंदाजी हा गोलंदाज करतोय, अवांतर चेंडूची वारंवार सांगता करतोय आणि हा अवांतर चेंडूने येणाऱ्या अतिरिक्त स्वरूपातल्या धावा ह्या कदाचित कामोठ्या संघाला विचार करण्यासाठी भाग पाडतात। परंतु यावेळेस पहा मिस टायमिंग स्ट्रोक झाला, बॅटीची लीडिंग एज घेत चेंडू जातोय सरळ विकेटच्या पाठी उपस्थित असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये। शॉर्ट थर्ड मॅन, त्याचबरोबर शॉर्ट डिफाईन लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू वरती आला, चेंडूला 1 बाउन्स गॅदर करण्याचा प्रयत्न केला, तोपर्यंत मात्र भेटली सिंगल आणि सिंगलच्या मदतीने स्कोर कार्ड वरती पडते भर आणि स्कोर जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 53च्या घरामध्ये। 53 धावा धावफलकावरती 4 चेंडूचा खेळ समाप्त होतोय। पुढचा चेंडू गोलंदाज निकेश पुन्हा एकदा सज्ज, परंतु पंचांचा इशारा येणं अद्याप देखील बाकी, परंतु वेगाने 1 धाव पूर्ण काढली आणि 22 प्लस वाईड अशा 2 धावा या चेंडूवरती भेटतात। अतिरिक्त धावांचा वारंवार मारा केला जातोय। निकेश चांगली गोलंदाजी करत असताना नियंत्रण मात्र चुकतोय। वेग त्याच्याकडे आहे परंतु नियंत्रण नाहीये, वेग खूप चांगला आहे परंतु दिशा नाहीये आणि अशा वेगाला कुठल्याही प्रकारे योग्य स्थान क्रिकेटमध्ये नसतं आणि कदाचित त्याच प्रकारची गोलंदाजी हा गोलंदाज करतोय। अपेक्षा वर्तवल्या गेल्या होत्या, त्या अपेक्षांना पूर्णपणे निराशा दाखवली, परंतु पहा फटका चांगला, अटेम्प्ट त्याहून अधिक चांगला, परंतु नशिबाची साथ आदई संघाच्या पारड्यामध्ये चेंडू जातोय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून। नवसंजीवनी देणारा आदई संघासाठी हा षटकार येतोय मित्रांनो। षटकाराच्या मदतीने धावफलकावरती वेगळा वेग पकडला जातो। टॉप घेअर वरती फलंदाजी करणारा हा आदई संघ निश्चित स्वरूपाने आपण पाहू शकता। सुशांत याचं करावं तेवढं कौतुक कमी, सातत्याने गरज लागेल त्या वेळेला हा फलंदाज आपल्या संघासाठी धावून आलाय आणि ज्या वेळेला तो धावून आलाय त्या वेळेला मात्र आदई संघाच्या पारड्यामध्ये हे यश संपादित झालंय आणि त्याच प्रकारचं यश मात्र पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं की सुशांत याची दर्जेदार अप्रतिम खेळी आणि या खेळीच्या मदतीने मात्र आदई संघ पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर पोहोचलाय तो म्हणजे 63च्या घरामध्ये आणि कामोठे संघासमोर एक धावसंख्येचं डोंगर उभं करण्यामध्ये हा यशस्वी झालाय। 63 धावांची आवश्यकता असणारे येणाऱ्या 5 षटकांमध्ये जर का कामोठे संघाला हा सामना जिंकायचा असेल तर 63 धावा धावफलकावरती झाल्या, 64 धावांचं आव्हान असणारे, पण जर का सामना बरोबरीवरती सुटला तर मात्र नाणेफेकीच्या आधारावरती कामोठे संघाला विजय घोषित दिला जाईल। कृपया याची नोंद घ्या। पहिल्या सत्राचा होतोय खेळ समाप्त। पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर थोडंसं कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल होते, परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा। मनसे चषक 13वं वर्ष आणि यशस्वी वर्ष।
या दरम्यान विनंती असेल रोडपाली संघ त्याचबरोबर खिडकाळी संघ या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असताना आयोजकांच्या माध्यमातून कृपया पुढील होणाऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी आपण लगेचच आमच्या कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. खिडकाळी संघाचा संघनायक त्याचबरोबर रोडपाली या संघाचा संघनायक आयोजकांच्या माध्यमातून हा तुम्हाला कॉल असेल आणि कदाचित हा शेवटचा देखील कॉल असेल तर थोडासा सहकार्य करा आणि कृपया लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये संपर्क साधा. रोडपाली विपक्ष खिडकाळी हा पुढील होणारा सामना पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपल्या समोर येतोय मित्रांनो. कॉमेंट्री बॉक्समध्ये फेरबदल या पुढील धावत्या वर्णासाठी मायक्रोफोनवरती पुनश्च एकदा विकी नांगरे पाटील. हॅलो. तर निश्चितपणे आपण पाहू शकतो 63 धावा काढून 64 धावांचं एक भलं मोठं लक्ष ठेवलं गेले. ते प्रथमतः नाणेफेक जिंकून जर आपण पाहिलं तर कामोटे संघाच्या माध्यमातून गोलंदाजी करण्याचा निर्णय कामोडे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जय का हनुमान कामोडे संघ. परंतु प्रथमतः गोलंदाजी करताना आपण पाहिलं तर जबरदस्त फलंदाजी आदय संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 63 धावा काढून 64 धाव्यांचं आव्हान ठेवलं गेलंय. मी म्हणेल दुसऱ्या सत्रामध्ये कामोटे या संघासमोर आणि धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी यावेळेस सलामीची जोडी आपल्याला मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. एकीकडे असणारे फलंदाज चेतन तर दुसरीकडे असणारे फलंदाज सुबोध. तर या सामन्यासाठी आपण पाहू शकतो प्रशांत पुजारी यावेळेस आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळणार आहे. चला खेळाडूंना विनंती की जुना चेंडू परत द्यायचा आहे. हॅलो. हॅलो. जर आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर खूप सुंदर फलंदाजी आपल्याला आदय संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सुशांत शेळके ज्याने मात्र रोडपालीचं मैदान गाजवलं होतं. या मैदानावरती देखील सुरेख कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 2 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने 20 चेंडूंवरती केली 47 धावांची एक नाबाद खेळी आणि त्याच्या खेळीच्या बळावरती मात्र तब्बल 64 धावांचं लक्ष उभारलंय. ते दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी करत असताना या जय हनुमान कामोडे संघासमोर कामोडे संघाचा विचार केला तर सलामीची जोडी मात्र मैदानामध्ये जरूर गेली आहे. चेंडू परीक्षण जरूर खेळाडूंच्या माध्यमातून केलं जातंय. कोणता चेंडू हा निवडला जातो निश्चितपणे योग्यरित्या कोणत्या चेंडूचा वापर केला जातोय गोलंदाजीसाठी हे पाहणं थोडंसं कौतुकास्पद असणार आहे कारण की 64 धावांचं आव्हान आहे आणि यावेळेस मात्र चेंडूच्या माध्यमातून देखील मोठ्या साथीची आवश्यकता असणार आहे. चला खिडकाली संघाचे संघनायक आपल्याला विनंती असेल की नाणेफेकीसाठी आपण त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. रोडपाली संघाचे संघनायक इथं उपस्थित आहेत तरी मी खिडकाळी संघाच्या संघनायकाला विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर चला पुन्हा एकदा विनंती आहे की खिडकाळी संघाच्या संघनायक आपण नाणेफेकीसाठी त्वरितच समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. तर यावेळेस चेतन गोवारी आणि फलंदाज सुबोध गोवारी असे सलामीवीर सुबोध गोवारी आणि निश्चितपणे चेतन गोवारी अशी फलंदाजांची जोडी मात्र मैदानावरती आपल्याला जाताना पाहायला मिळते. तर गोलंदाजीच्या बोल्यावरती ओमकार शेळके यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. आदय संघाचा विचार केला तर विशाल पाडेल उर्फ मेंडिस सारखा एक जबरदस्त खेळाडू या संघामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. परंतु या वर्षीचा विचार केला विशाल पाटील उर्फ मेंडिस आपल्या फॉर्मशी थोडंसं झगडताना पाहायला मिळतोय. त्यावेळेस जर आपण पाहिलं तर सुशांत शेळके मात्र चमकदार कामगिरी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळते. मागील वर्षाचा विचार केला तर विशाल पाटील उर्फ मेंडिस वरती पूर्णपणे विश्वास दर्शवला जात होता. परंतु या वर्षी जर आपण पाहिलं तर हॅलो
मिडल ऑर्डरच्या फलंदाजामध्ये पाहायला मिळतो, परंतु सुरेख सुरुवात कामोडे संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळते. चेतनने मात्र पहिल्या चेंडूवरती चौकारानिशी खात्याची सुरुवात केली आहे. चौकारानिशी धावफलकाचा श्रीगणेश पाहायला मिळतोय. 64 धावांचा जरूर पल्ला गाठायचा आहे, परंतु आवश्यकता असणारे जेव्हा आपण एखाद्या मोठ्या धावसंख्येचा पाठला करतो तेव्हा मात्र मोठ्या स्टार्टची आवश्यकता असते. मी म्हणेल कुठेतरी चेतन गोवारीचं पाचारण केलं जात आहे. मोठ्या स्टार्टचा त्यांनी ते मात्र सिद्ध केलंय. पहिल्या चेंडूवरती जबरदस्त चौकार यावेळेस मात्र उपस्थित क्रिकेट रसिकांना दाखवलाय. तर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर काहीशी साइड आर्म ऍक्शनने गोलंदाजी केली जाते. गुडलेन स्पॉटवरून मात्र यावेळेस चेंडू उसळी घेतोय. कोणत्याच प्रकारचं प्रत्युत्तर फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता निर्माण केली जाते आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर मात्र धावफलक सिरावतोय 4च्या घरामध्ये, परंतु यावेळेस थांबणार नाहीये. चेंडूची इमारतीच्या बाहेर हा येतो एक दणदणीत 6 धावांकरिता षटकार. षटकारानिशी मात्र अतिशय वेगाने धावफलक पुढे सरकते. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता. या प्रकारच्या सुरुवातीची आवश्यकता होती. मी म्हणेल सुरुवात मात्र मिळवून दिली आहे, परंतु या सुरुवातीमध्ये सातत्य राखण्याची आवश्यकता असणारे 30 चेंडू आणि 64 धावांचं आव्हान आता मात्र आपल्याला पाहायला मिळते. ते येणारे 27 चेंडू आणि 54 धाव्यांची आवश्यकता. चेतन गोवारी मात्र पुन्हा एकदा आपला रंग दाखवायला सुरुवात केली जाते. फुलटॉस चेंडू होता. फुलटॉस चेंडूचा मात्र खरपूस समाचार घेतलेत. 6 धावा वसूल केलेत, परंतु गोलंदाज जर आपण ओमकार शेळके अतिशय प्रतिभावान गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करणार, परंतु फलंदाज यावेळी क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे. काव कॉर्नरला चेंडू जातोय. जोपर्यंत चेंडूची उचल केली जाईल तोपर्यंत अतिशय वेगाने एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. तर यावेळेस मात्र 11 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. सुबोध गोवारी प्रथमतः स्ट्रायकिंग एंड वरती येतोय. 5वा चेंडू टाकण्यासाठी आपण पाहू शकतो गोलंदाज ओमकार शेळकेला सज्ज. ओमकारने मात्र 11 धावा पहिल्या षटकामध्ये जरूर खर्च केलेत. यावेळेसचा चेंडू आपण पाहिलं तर ब्लॉक ऑलचा मारा, हेलिकॉप्टर स्कूपचा वापर केला जातोय. चेंडूला टेक ऑफ करण्याचा प्रयत्न, परंतु जमीन लगत चेंडू आपल्याला गरंगत लॉंग ऑनला येताना पाहायला मिळतोय. या दरम्यान केली जाते पूर्ण ही एक धाव. एका धाव्याने संघ आणखीन एकदा पुढे सरकतोय. फलंदाज सुबोध स्वतःचं वैयक्तिक खातं खुलं करतोय. 1 तर संघाला घेऊन जातोय बिनगडी बाद 12च्या घरामध्ये. बिनगडी बाद 12 ज्या प्रकारच्या सुरुवातीची आवश्यकता होती ती सुरुवात मात्र मिळवून दिली. यावेळेस गॅप शॉट सिलेक्शन अतिशय वेगाने चेंडू लॉंग ऑनला ट्रॅव्हल करतोय, परंतु त्याहूनही सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. विक्की मात्रेच्या माध्यमातून, विक्की मात्रे आणि राकेश शेळके यांच्या माध्यमातून चांगलं कोऑर्डिनेशन पाहायला मिळते. कुठेतरी आपल्या संघासाठी महत्वपूर्ण अशा 2 धावा रोखलेत. दरम्यान पहिल्या षटकाचा वाजवी खेळ होतोय समाप्त आणि पहिल्या षटकाची समाप्ती अखेर धावफलकाचा विचार केला तर एकूण धावा 64 धाव्यांचा पल्ला गाठत असताना येत आहेत मात्र 12, जी सरासरी राखायची आहे. मी म्हणेल 12.40च्या सरासरीने धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये आणि ती सरासरी राखण्यामध्ये कुठेतरी यश प्राप्त करतोय. पहिल्या षटकामध्ये फलंदाजी करणारा जय हनुमान कामोडे संघ. तर उर्वरित आपण पाहिलं तर अद्याप देखील 4 षटकांचा खेळ येणं बाकी आहे. 4 षटकांमध्ये जर विचार केला 12 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातात, म्हणजे येणारे 24 चेंडू आणि अद्याप देखील विजयासाठी 52 धाव्यांची आवश्यकता. 24 चेंडू आणि 52 धाव्यांचं लक्ष्य जर आपण पाहिलं तर माफ करा 14 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. तर यावेळेस आपण पाहू शकतो दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज शुभम शेळकेचा वापर केला जातोय. एक प्रतिभावान खेळाडू या वर्षीच्या हंगामामध्ये शुभमने मात्र इम्प्रेस केले. पहिला चेंडू बेगिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक, चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली होती उंची आणि पहिल्या चेंडूवरती मोठी सफलता मिळते फलंदाज चेतन गोवारीच्या माध्यमातून.
माफ करा सुबोध गोवरीच्या माध्यमातून सुबोध मात्र दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती यावेळेस आपल्याला बाद होताना पाहायला मिळतोय. काही गडबड कुठेतरी आपल्याला पाहायला मिळाली, कारण की 5 षटकांचा सामन्याने दुसरं षटक हे देखील पॉवर प्लेचं होतं. दुसऱ्या षटकामध्ये मोठी हाणामारी करायचा प्रयत्न केला गेला होता सुबोधच्या माध्यमातून. थोडंसं एलिव्हेशन कमी पडल्याने आपण पाहाल तर लॉंग ऑन क्षेत्रामध्ये विक्कीच्या माध्यमातून सुंदर झेल पूर्ण होताना पाहायला मिळतोय. पहिला मोठा आदरा यावेळेस फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान कामोडे संघाला मिळतोय. ती संघाची धावसंख्या 14 असताना यावेळेस मात्र तिसरा फलंदाज मैदानाकडे जातोय. आगेकूच यावेळेस केली जाते. अक्षय तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज अक्षयची वर्णी लागली आहे. जर आपण पाहिलं कामोडे संघ सुरुवात जर चांगली झाली आहे, परंतु या सुरुवातीमध्ये सातत्य राखावं लागेल. पुन्हा एकदा यावेळेस कट केले चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली शॉर्ट थर्डमॅनला कोणत्याच प्रकारची चूक आपल्याला पाहायला मिळत नाहीये. आणि यावेळेस सलामीवीर फलंदाजांची जोडी जी पहिल्या सत्रामध्ये चांगली कामगिरी करत होती, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 चेंडूवरती मात्र परतावं लागेल. यावेळेस आघाडीचे फलंदाज बॅक टू पवेलियन केले जातात आणि नौका फलंदाज रोशन मात्रे, निश्चितपणे रोशन मात्रेने मात्र इम्प्रेस केले. या वर्षीच्या क्रिकेट हंगामामध्ये खूप सुरेख खेळी रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस आपण पाहिलं तर तारणहार शुभम शेलकेने पुन्हा एकदा संघाला अडचणीमधून बाहेर काढले, कारण की पहिल्या षटकामध्ये सुरेख फलंदाजी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये या फलंदाजांना परतवण्याचं काम शुभम शेलकेच्या माध्यमातून केलं जाते. विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती शुभम शेलके आपल्याला पाहायला मिळतो. एक नवोदित खेळाडू, एक रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूकडे पाहिलं जातं आणि त्या प्रकारची कामगिरी मात्र मैदानावरती केली जाते. तर येणाऱ्या चेंडूवरती विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाते का शुभम शेलकेच्या माध्यमातून, याच्यावरती मात्र सर्वच क्रिकेट रसिकांच्या नजरा असणार आहेत. तर यावेळेचा पुढचा चेंडू बिग हिट केलं जात आहे. नो मॅन्स लँड मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. इट्स आउट ऑफ द पार्क फॉर मॅसिव्ह 6 रन्स. 6 धावा षटकार वसूल केलाय. आल्या आल्या मात्र षटकारानिशी आपल्या डावाची सुरुवात केली जाते. मी अगोदरच म्हटलं होतं की रोशन मात्रेने मात्र पूर्णपणे क्रिकेट रसिकांच्या गळ्यातील तावीज झाला या खेळाडू, कारण की ज्या प्रकारची याची गोलंदाजी आहे त्याहूनही सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आणि ती सिद्ध केली आहे मात्र पहिल्या चेंडूवरती षटकार लगावून. कव्हर्सच्या वरून षटकार आलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये हा षटकार आपल्याला येताना पाहायला मिळतोय आणि षटकाराच्या मदतीने मात्र धावफलक अतिशय वेगाने पुढे सरकते. दुसरं दशक 20 धावा यावेळेस मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जर आपण पाहिलं तर शुभम शेलके यावेळेस आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन येतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप ठेवण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा येतोय. आव्हान तर चेंडूचा ग्रामीण क्रिकेटचा आपण विचार केला, कमी षटकांचा हा खेळ म्हणजे 5 षटकांचा खेळ. प्रत्येक गोलंदाजाचा विचार असो की चेंडू कशा प्रकारे आपला निर्धाव जावा. फलंदाज बाद करण्याऐवजी निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये स्वतःला हे गोलंदाज विश्वास दर्शवताना पाहायला मिळतात आणि त्यावेळेस बऱ्याचशा वेळा आपण पाहिलं तर आव्हान तर चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. अशीच काहीशी गोलंदाजी अंतिम षटकामध्ये आपल्याला कामोडे संघाच्या बाजूने पाहायला मिळाली, परंतु गोलंदाज शुभम पुन्हा एकदा कमबॅक दाखवतोय. आव्हानदार चेंडू जरूर आलाय, परंतु आव्हानदार चेंडू नंतर यावेळेस सांगता निर्माण केली जाते निर्धाव चेंडूची. निर्धाव चेंडूच्या समाप्ती अखेर धावफलक स्थिरावते ते 21च्या घरामध्ये आणि उर्वरित या षटकातील जर आपण पाहिलं तर 2 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. रोशन मात्रे षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर कोणत्याच प्रकारची चमकदार कामगिरी नाहीये. यावेळेस प्रॉपर टायमिंगचा अभाव. चेंडू मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. हा येतोय आणखीन एक दणदणीत षटकार. जर आपण पाहिलं तर रोशनच्या बॅट मधून मात्र 2 घणाघाती षटकार या षटकामध्ये वसूल केले जात आहेत. एकीकडे आपण पाहू शकतो कामोड्याचा रायझिंग स्टार म्हणून ज्याला संबोधलं जातं रोशन मात्र तर दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतोय आदई संघाचा रायझिंग स्टार शुभम शेलके मात्र आघाडीच्या 2 चेंडूंवरती सुरेख कामगिरी करत होता आणि यावेळेस मात्र 2 षटकारानंतर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान पंचांचा इशारा येतोय 2 षटक समाप्ती होत आहेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावफलकाचा विचार केला.
दोन षटकांचा खेळ होतोय समाप्त आणि दोन षटकांच्या समाप्त्याखेर धावफलकाचा जर आपण विचार केला तर 27 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात. जर आपण विचार केला धावा जरूर आले दुसऱ्या सत्रामध्ये, परंतु फलंदाज आघाडीचे दोन्ही फलंदाज यावेळेस आपल्याला बॅक टू पवेलियन पाहायला मिळतात. तर 27 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. विजयाचं लक्ष जर पाहिलं तर 64 धावांचा पल्ला गाठायचा म्हणजे अद्याप देखील येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 37 धावा कुटाव्या लागतील. फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान संघ कामोड्याला जर या सामन्यावरती विजय संपादन करायचा असेल आणि यावेळेस या 37 धावांचं पाठराखण करण्यासाठी विशाल शेळकेची वर्णी लागली आहे तिसऱ्या षटकासाठी. विशाल शेळके येतोय तिसऱ्या षटकासाठी. जर आपण पाहिलं तर एक महत्वपूर्ण गोलंदाज आहे. मिडल ऑर्डर मध्ये सुरेख गोलंदाजी विशालच्या माध्यमातून केली जाते, कारण की जर आपण पाहिलं मिडल ऑर्डरच्या षटकांमध्ये फलंदाजांचा मोठा मनसुबा असतो बिगहिट करण्याचा, आणि अशा वेळेस रोख लावण्यासाठी मात्र विशाल शेळकेची वर्णी लागली आहे संघाकडून. तर निश्चितपणे आई गावदेवी आदई संघ यावेळेस सुरेख खेळ आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. यावेळेस जर आपण पाहिलं आखूट टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडला चेंडूला वळवलंय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूच्या खाली येणार, चेंडूची उचल करल, परतफेकी करल, तोपर्यंत मात्र एक धाव अतिशय वेगाने पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 28 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रोशन मात्रे पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती सज्ज. आतापर्यंत रोशनचं जर पाहिलं तर आलेल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतरचा चेंडू निर्धाव, पुन्हा एकदा चेंडूवरती षटकार, त्यानंतरचा चेंडू निर्धाव. म्हणजे जर आपण रोशनच्या धावफलकाकडे पाहिलं तर येणारा चेंडू षटकार असा आतापर्यंत धावफलक आम्हाला दर्शवतोय. परंतु क्रिकेट कशा प्रकारचं, क्रिकेट रसिकांचं मनोरंजन कोणत्या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते हे पाहणं थोडंसं कौतुकास्पद. यावेळी शॉर्ट टर्म पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू घरंगळत येतोय. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक धाव अतिशय वेगाने होते पूर्ण, आणि पाहता क्षणी मात्र दुसरी धाव देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावेने संघ पुढे सरकतोय. एकूण धावा यावेळेस मात्र 30 या नोंदवल्या जात आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. मोठी फटकेबाजी मात्र कामोडे संघाच्या माध्यमातून केली जाते. गोलंदाजी जरूर खराब आपल्याला पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून सुरेख कामगिरी ही दोन्ही फलंदाज आपल्याला यावेळेस मैदानावरती करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा जागेवरून चेंडू वळवण्याचा प्रयत्न. जर आपण पाहिलं तर लॉंग ऑन रिझन टार्गेट केलं होतं फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू काहीसा लो राहतोय. बॅट चेंडू पर्यंत जात नाहीये, परंतु चेंडू जातोय तो एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि चेंडू येतोय तो निर्धाव. यावेळेस पुन्हा एकदा ऑन द नीज येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॅटीचे काढा जरूर हा चेंडू घेतोय. पंचांचा इशारा येतोय. फलंदाज बाद. रोशन मात्रे त्याच्यावरती नजरा होत्या या आदई संघाचा. आई गावदेवी 11 आदई संघाला मिळते मोठी सफलता ही फलंदाज रोशन मात्रेच्या माध्यमातून. तर नौका फलंदाज मैदानाकडे यावेळेस आपल्याला जाताना पाहायला मिळतोय विक्रांत पाटील. 30 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. ज्या कामगिरीसाठी गोलंदाज विशाल शेळके ओळखला जातो ती कामगिरी मात्र मैदानावरती केली जाते. निर्धाव चेंडू यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. काहीसे दडपण निर्माण झालं होतं रोशन वरती. त्या पुढच्या चेंडूवरती देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न आणि मात्र रोशनच्या विकेटचं पतन होतं. यावेळेस विक्रांत पाटीलची वर्णी लागली. आल्या कट करण्याचा प्रयत्न, लेट कट खेळला जातोय, परंतु अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू केवळ गरंगळत थर्ड मॅन क्षेत्रामध्ये जाताना पाहायला मिळतोय. एका धाव्याने संघ पुढे सरकतोय. 31 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत आणि यावेळेस मात्र तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. तर पुन्हा एकदा निश्चितपणे बेगेट करण्याचा प्रयत्न. पंचांचं बोट आकाशाकडे.
फलंदाज अक्षय मात्र कुठेतरी निराश करतोय. क्रमांक 3 वरती वर्णी लागली होती, परंतु एका धावेचं योगदान देऊन यावेळेस निराशपणे हताशपणे तंबूच्या आसराने परतताना पाहायला मिळतोय. परंतु विशाल शेळकेचं कौतुक करावं एवढं कमी. सुरेख कमबॅक गोलंदाजीच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकांचा विचार केला तब्बल 27 धावा धावफलकावरती नोंदवल्या होत्या. आणि यावेळेस मात्र चला आयोजकांना विनंती आहे की मैदानामध्ये पाणी पुरवायचंय. जर आपण या षटकाचा विचार केला 2 विकेट्सचं पतन या षटकामध्ये होताना पाहायला मिळालं. महत्वपूर्ण 2 विकेट 2 गडी या षटकामध्ये बाद झालेत आणि केवळ 4 धावा या षटकामध्ये खर्च होताना पाहायला मिळतात. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहिल्या तर 31 धावा धावफलकावरती येतात. आणि उर्वरित समीकरण जर पाहिलं तर येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता यावेळेस आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे प्रतिषेधक 16.50च्या सरासरीने येणाऱ्या धावगतीचा हा पाठलाग करावा लागेल ते फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान कामोडे या संघाला. तर आपण पाहू शकतो ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये जाताना पाहायला मिळते. आणि यावेळेस मात्र एक शॉर्ट टर्म मीटिंग जरूर खेळाडूंच्या माध्यमातून घेतली जाते. आजही संघ आपण पाहिलं तर या सामन्यामध्ये पुन्हा एकदा शिरकाव करताना पाहायला मिळतोय. आणि यावेळेस मात्र संघनायकाच्या माध्यमातून काहीसा बोलमंत्र दिला जातोय तो खेळाडूंना की येणारे 12 चेंडूंमध्ये आवश्यकता असणारे 33 चेंडूंची जर आपण पाहिलं तर प्रत्येक षटकामध्ये किमान 2 ते 3 मोठे फटके खेचावे लागतील कामोडे संघाला. कामोडे संघ आपण पाहिला तर एक जबरदस्त संघ म्हणून ओळखला जातो आजूबाजूच्या परिसरामध्ये. या कामोडे संघाच्या कामोडे जर आपण मुख्य संघ पाहिला जो ज्याला ए टीम म्हटलं जातं बारक्या कांबले जो ओळखला जातो रायगडचा बेस्ट फिनिशर म्हणून. अशा रायगडच्या बेस्ट फिनिशर खाली सराव करणारी कामोडे संघ आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 33 धावांचा पाठलाग करण्याची क्षमता हे दोन्ही खेळाडू आपल्या मनगटांमध्ये ठेवतात. जर स्ट्रायकिंग एंडच्या खेळाडूचा आपण विचार केला तर फलंदाज गौरव विक्रांत पाटील आपल्याला स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतो. तर गौरव चिखलेकर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. म्हणजे दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले तर मिडल ऑर्डरचे. आणि यावेळेस मात्र चेंडू सोपवला जातोय कल्पेश पाटील ज्याने इम्प्रेस केले आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. धारदार गोलंदाजी नेहमी दाखवली आणि त्या प्रकारची सुरुवात देखील या षटकाची करून दाखवतोय. पहिला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा येतोय आणि जर आपण पाहिलं तर प्रत्येक निर्धाव चेंडू आता मात्र दडपण निर्माण करणारा असणाऱ्या या फलंदाजांवरती. यावेळेस पुन्हा एकदा ऑन द नीज येऊन या चेंडूला खेळलंय. बिग हिट करण्याचा प्रयत्न 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून अतिशय वेगाने चेंडू सीमारेषेच्या बाहेर हा येतोय दणदणीत षटकार. षटकार निश्चितपणे पंचांचा इशारा येतोय. प्रशांत पुजारी यावेळेस आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. षटकारानिशी अतिशय वेगाने धावफलक पुढे सरकतोय. 37 धावा धावफलकावरती नोंदवल्या 7 आहेत. जर आपण पाहिलं तर येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी आता मात्र 27 धावांची आवश्यकता असणारे 10 चेंडू 27 धावा. येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये मोठी हाणामारी करावी लागेल कारण की 27 धावांचं लक्ष्य अद्याप देखील बाकी आहे. म्हणजे येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये किमान 10 ते 15 धावा कुटाव्या लागतील जय हनुमान कामोडे या संघाला. विशाल मेंडिस अद्याप देखील गोलंदाजीसाठी येताना आपल्याला पाहायला मिळत नाही. जर फलंदाजी पाहिली तर सुशांत शेळकेने कोणत्याच प्रकारची विशाल मेंडिसची कमी भासून दिली नाहीये. यावेळेस पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक स्वतः गोलंदाज चेंडू खाली येण्याचा प्रयत्न परंतु नशिबाची साथ यावेळेस फलंदाजाला मिळते. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू आदळतोय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. एका धावेने संघ पुढे सरकतोय. 38 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. उर्वरित समीकरण येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 26 धावांची आवश्यकता. गौरव यावेळेस मात्र येतोय
गौरव चिखलेकर परंतु कोणत्याच प्रकारची चमकदार कामगिरी करता आली नाहीये. केवळ गरंगळा चेंडू येतोय काऊ कॉर्नर रिजन मध्ये. एक धाव या चेंडूवरती देखील मिळते. एकेरीने मी म्हणेल कोणत्याच प्रकारचा फरक पडणार नाहीये तो क्षेत्ररक्षण करणाऱ्या आई गावदेवी 11 आदय संघाला. परंतु प्रत्येक एकेरी स्वरूपाची धाव किंवा निर्धाव चेंडू हे दडपण निर्माण करणारे असतील फलंदाजांवरती. मोठे फटके मात्र खेळावे लागतील आणि यावेळेस थोडस एलिव्हेशन कमी आहे. सुरेख प्रयत्न सुशांत शेळकेच्या माध्यमातून केला जातोय. 100% कमिटमेंट आपल्या क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला देतोय. कारण की ज्या प्रकारची 47 धावांची भरदार खेळी पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाली त्याच प्रकारचं योगदान क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून देखील दिलं जाते. एका धावेने आता मात्र संघ पुढे सरकतोय. 40 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. येणारे 7 चेंडू आणि आता मात्र 24 धाव्यांची आवश्यकता. 7 चेंडू 24 धावा. येणाऱ्या चेंडूवरती कंपल्सरी षटकार खेचावा लागेल गौरव चिखलेकरला. गौरव चिखलेकर याला आणि गौरव चिखलेकर आपल्या मनगटांमध्ये ती क्षमता ठेवतोय षटकार कोणत्या चेंडूवरती खेचायची. यावेळेस बिगिट केला जातोय परंतु चेंडूने अंतर गाठण्याऐवजी गाठली उंची. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. राकेश मात्र पूर्णपणे सुरेख क्षेत्ररक्षण मैदानावरती दाखवतोय आणि निर्णायक चेंडूवरती निर्णायक विकेटचे पतन होतोय. गौरव चिखलेकरला मात्र परतावं लागेल. आणखीन एका मोठ्या विकेटचं पतन फलंदाजी करणाऱ्या जय हनुमान संघ कामोड यांच्या माध्यमातून. तर येणारे 6 चेंडू आणि आता मात्र आवश्यकता असेल विजयासाठी 24 धाव्यांची. सहा चेंडू 24 धावा. 4 मोठ्या फटक्यांची आवश्यकता असणारे गोलंदाजी जर आपण पाहिली तर विशाल शेळकेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. मी म्हणेल विशाल शेळकेच्या माध्यमातून मॅजिकल षटक आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या षटकामध्ये मात्र कुठेतरी कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळाला आई गावदेवी 11 आदय संघ. यावेळेस अंतिम षटक. पहिला चेंडू गरंगळत येतोय लॉंग ऑफ रिझन मध्ये. विकीच्या माध्यमातून मात्र चूक केली जाते. यावेळेस आपण पाहिलं तर खराब कॉलिंग. विक्रांत पाटीलला परतावं लागेल. एका मोठ्या विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळते कारण विक्रांत पाटीलने असा पराक्रम बऱ्याच वेळा केलेला आहे. विक्रांत पाटील असा फलंदाज आहे कोणत्याही चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडण्याची क्षमता ठेवतो आणि यावेळेस मात्र विक्रांत पाटीलच्या विकेटचं पतन होतंय. थोडीशी मिसअंडरस्टँडिंग थोडंसं मिस कॉलिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि दुसऱ्या धावेच्या शोधामध्ये स्वतःकडे स्ट्राईक रोटेट करून स्वतःकडे स्ट्राईक मेंटेन करण्याच्या प्रयत्नामध्ये विक्रांत पाटीलच्या विकेटचं मात्र पतन होताना आपल्याला पाहायला मिळते. तर स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अतुल पाटील. अतुल पाटीलला आज मात्र कुठेतरी उल्लेखनीय अतुल पाटीलला निश्चितपणे कुठेतरी उल्लेखनीय कामगिरी करावी लागेल. इथून 5 चेंडूंमध्ये 4 षटकार खेचावे लागतील विशाल शेळके. पाहूया येणारा चेंडू कशा प्रकारचा घेऊन येतोय. यावेळेस गुडलेन स्पॉटवरून उसळी घेणारा चेंडू हलकासा बाउन्सर चेंडू होता. चेंडू मात्र येतोय निर्धाव स्वरूपाचा आणि आता मात्र प्रत्येक चेंडू मागे आक्रमण आणि केवळ आक्रमण हे करावंच लागेल कारण की समीकरण उरते मित्रांनो. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी 23 धाव्यांची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू येतोय निश्चितपणे युमेस आहे. त्रिफळ उद्ध्वस्त केलेत. ऑफ स्टंप मात्र बीट केला जातोय आणि आणखीन एक मोठा झटका फलंदाजी करणाऱ्या कांबोडे संघाला. फलंदाज
अतुल पाटीलच्या माध्यमातून. आता मात्र आपण पाहिलं तर केवळ आणि केवळ औपचारिकता उरते सामन्यामध्ये. ते येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 23 धाब्यांची आवश्यकता. 3 चेंडू 23 धाब्यांची आवश्यकता आणि अशा वेळेस मात्र फलंदाज गुन्ह्याचा वापर केला जातोय. गुन्हा येतोय क्रमांक 9 वरती. जर आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी दुसऱ्या तर पुन्हा एकदा गोलंदाज विशाल सज्ज. यावेळेस शफल जरूर झाला होता. डीप फाईन लेग रिजन मध्ये चेंडू धाडण्याचा प्रयत्न, परंतु निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. जर विक्रांत पाटील यावेळेस स्ट्रायकिंग एंड वरती असता तर चित्र काहीसं वेचित्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळालं असतं. परंतु विक्रांत बाद झाल्यानंतर कुठेतरी एकतर्फा हा सामना आपल्याला झुकलेला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय आणि आता मात्र केवळ आणि केवळ या सामन्यामध्ये औपचारिकता उरली. तो येणारा 1 चेंडू आणि विजयासाठी 23 धाब्यांची आवश्यकता. यावेळेस देखील निर्धाव स्वरूपाचा चेंडू येतो.